न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। ताई साहेब, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला सोलापूरकरांचा विसर पडला का? मागील अनेक वर्षापासून सोलापुराचे सुपुत्र म्हणून सुशील कुमार शिंदेंना याच सोलापूरकरांनी डोक्यावर घेऊन राज्याच्या व केंद्राच्या अनेक महत्वाच्या पदावर पाठवलं। त्याचबरोबर सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदेंचा देखील लाड याच सोलापूरकरांनी पुरवलं व राज्याच्या संविधानिक पदावर पाठवलं। न जात पाहिलं न धर्म पाहिला, एकजुटीने मोलाचा सहकार्य करत लाडक्या ताईला अनेकदा डोक्यावर बसवत हट्ट पुरवला। पण ताईला सोलापूरकरांचे विसर पडले। काल MIDC परिसरातील सेंट्रल कारखान्याला लागलेल्या आगीत एकूण 8 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यात 1 वर्षीय लहान बालकाचा देखील समावेश होता। ही घटना समजताच सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा व हळहळ पसरला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्याच पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी, सोलापूर शहरातील भाजपाचे आमदार, एवढंच काय तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही शोककळा संवेदना व्यक्त केली व आपल्या ट्विट्सवर मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली व जखमींच्या उपचारार्थ आर्थिक मदत देखील जाहीर केली। पण ज्या सोलापुरातून आपण हॅट्रिक मारत आमदार नंतर खासदार झालात, त्याच मतदारसंघात एवढी मोठी दुर्घटना झाली तरी देखील तुमच्या तोंडून भ्रश शब्द निघाला नाही किंवा या दुर्घटनेचा साधा विचारपूस देखील केला नाही किंवा या घटनेचा एखाद्या शब्दातून तुम्ही सांत्वन देखील केला नाही। हेच सोलापूरकर तुमचा लाड पुरवत आमदार नंतर थेट खासदार बनवलं। त्याच सोलापूरकरांच्या वाईट वेळेत तुम्ही धावून येणं गरजेचं होतं, पण तसा झाला नाही। का हो ताई, तुम्हाला आमचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। ताई, या प्रश्नाचा उत्तर आहे का तुमच्याजवळ? जर उत्तर असेल तर नक्कीच द्या। एक आशावादी सोलापूरकर।